राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कर्जमाफीच्या अटीमध्ये महत्त्वाची बदल करण्यात आली असून लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नेमके कोणते नियम बदलले, कोण पात्र ठरणार आणि पुढे काय होणार, चला संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी जतन दहीकर आणि स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी 2019 मधील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतला होता, त्यांना केवळ 50,000 रुपयापर्यंतच लाभ मिळणार होता. मात्र आता ही अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे अशा शेतकऱ्यांनाही आता 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरा आहे प्रोत्साहनपर अनुदानासाठी नियम बदल. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पूर्वी 2026-27 या वर्षाशी संबंधित असलेली अट होती. आता ती अट वगळण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2024-25 आणि 25-26 या सलग 2 वर्षात नियमित कर्ज परतफेड केली आहे, ते शेतकरी आता प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरू शकतात. तर नेमकं किती शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे? मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो आणि या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सुमारे 36,000 कोटी रुपयाचा आर्थिक भार येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते ऐका. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाखच शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही.